नमस्कार मित्रांनो, मराठी बुकवाणी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका वेगळ्या विषयाला हात घालणार आहे. जे एक वेगळं पुस्तक म्हटल्यापेक्षा मी उपनिषद म्हणेल. त्या उपनिषदाचा मी थोडक्यात रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न करेल आणि हे उपनिषद तुम्ही कुठून वाचावं याचं सुद्धा मी थोडंसं सांगेन. थंबनेलवरून तुम्ही आला असाल तर त्याबद्दल कुठल्याही डोक्यात शंका न येता व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग त्यावरून ठरवा की हा योग्य आहे की अयोग्य आहे. ठीक आहे. आधीच त्याच्यावरून काही कन्क्लुजन न काढता कृपया व्हिडिओ पूर्ण बघा. तर आजचा जो विषय घेऊन आलोय तो आपण कठोपनिषद. आता कठोपनिषद जेव्हा मी वाचलं तर त्याच्याबद्दल खूप आधी ऐकलं होतं. यम आणि नचिकेता यांचा संवाद तो आहे आणि त्या संवादातून पुढे आत्मज्ञानाची चर्चा त्याच्यामध्ये केलेली आहे. तर त्या तत्वज्ञानाबद्दल किंवा त्या उपनिषदाबद्दल मला उत्सुकता होती आणि ते गेल्या काही वर्षात मी ते वाचून काढलं. तर त्याच्याबद्दल आपण हे नेमकं आहे काय त्याच्याबद्दल थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेऊयात आणि मग पुढच्या गोष्टी आपण करूयात. तर बघा, हे जे कठोपनिषद आहे हे यम आणि नचिकेता यांच्यातील हा संवाद आहे आणि या संवादाच्या माध्यमातून नचिकेता एका विशिष्ट ज्ञानाची पूर्ती करून घेतो आणि तो यमाकडून ते ज्ञान प्राप्त करतो. असा ऐकून हा संवाद आहे. त्याची सुरुवात अशी होते. नचिकेताचे जे वडील असतात म्हणजे वाजश्रव हे एक यज्ञ करतात आणि यज्ञपूर्ती म्हणून यज्ञ झाल्यानंतर काही दान ते लोकांना देतात. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, याच्या मागे खूप मोठी गोष्टी आहेत. खूप चांगल्या पद्धतीने ते गोष्टी एक्सप्लेन केल्या आहेत. तर वाजश्रव हे दान करतात. तर दानामध्ये ते गायी देतात. पण त्या गायी अशा असतात की ज्यांना दूध नसतं, ज्या ज्या आता लगेच कुठल्या तरी काळानंतर त्या म्हणजे मरून जाणार आहेत, ज्यांचं दूध संपलं आहे, अशा गायी ते दान देतात. तेव्हा नचिकेता हे जेव्हा ते बघतो तेव्हा त्या नचिकेताला वाईट वाटतं की आपले वडील अशा गायी देऊन एक प्रकारे पापच करत आहे. म्हणजे हे पुण्याचं काम नसून ते पापाचंच काम आहे. याने काय होईल की मृत्यूलोक परत मिळणार आहे. तर नचिकेताला ती गोष्ट खटकते आणि तो नचिकेता त्याच्या वडिलांना जाऊन म्हणतो, तुम्ही ह्या कोणत्या गायीचं दान करतायत? म्हणजे अशा गायी दान देऊन तुम्ही तर पापच ओढून घेतायत. तेव्हा असं आपला मुलगा आपल्याला काहीतरी असं सजेशन करतोय, म्हणजे ठीक आहे, तुम्ही मला मृत्यूला आज न उद्या मला तसंही मृत्यूला जायचंच आहे, तर मी आजच मृत्यूकडे निघून जातो. आणि असं म्हणून नचिकेता आपला म्हणजे मृत्यूकडे निघून जातात म्हणजे यमाकडे जातात. आता तिथं यमाकडे गेल्यानंतर असं म्हणतात की यम कुठेतरी बिझी असतील त्यांच्या ड्युटीवर. तर यमाकडे गेल्यानंतर यमाच्या दारी ते उभे राहतात आणि उभे राहिल्यानंतर यम घरी नसतात. तेव्हा त्यांची पत्नी, यमाची पत्नी त्याला सांगते ही की यम सध्या घरी नाही, तुम्ही नंतर या. पण यमाला भेटल्याशिवाय मी जाणार नाही, कारण की माझ्या वडिलांनी मला मृत्यूला दान दिलंय, म्हणून मी आता इथून जाऊ शकत नाही असं म्हणतात. यम 3 दिवस बाहेर गेलेले असतात. यम 3 दिवस घरी नसतात. तर 3 दिवस हा नचिकेता पूर्ण अन्न पाणी न घेता तसाच उपाशी पोटी 3 दिवस त्यांची वाट बघतो. आणि जेव्हा यम परत येतात तेव्हा एक मुलगा 3 दिवस माझ्या दाराशी येऊन उभा राहतो आणि अन्न पाण्याशिवाय तो माझी वाट बघतो. हे बघून ते खरंच आत्मिक खुश होतात आणि ते म्हणतात की हे एखादा तेजस्वी, याच्या जागी तू मला दुसरं काही माग. तेव्हा नचिकेता म्हणतो, आत्मज्ञान मिळवल्याशिवाय मी इथून जाणार नाही. त्यावर यम परत त्याला विविध प्रकारचे आमिष दाखवतो. हे नचिकेता, तुम 100 वर्ष की आयु वाले पुत्र पौत्र मांग लो, पशुधन, हाथी, घोड़े, सुवर्ण, रत्न मांग लो। मर्त्य लोक में जो जो कामनाएं दुर्लभ हैं वह मांग लो। ये स्त्रियां, ये रथ, ये वाद्य मांग लो। ऐसी स्त्रियां जो मनुष्यों को प्राप्त होने योग्य नहीं, उनसे अपनी परिचर्या करवा लो, पर मृत्यू के संबंध में प्रश्न मत पूछो। नचिकेता त्यावर म्हणतो, हे तर आज माझ्याकडे असेल, उद्या ते नसेल. म्हणजे जे हे शाश्वत नाहीये. मला असं काही पाहिजे जे शाश्वत आहे, ज्याच्यावरून माझा आनंद चिरकाळ टिकून राहणार आहे. असं मला काय पाहिजे. म्हणून हे तात्पुरत्या गोष्टी आज माझ्याकडे असतील, कदाचित त्या उद्या नसतीलही. म्हणून अशा गोष्टी मला काहीही त्याची आशा नाही. मला अशाच गोष्टी हवे की ज्या शाश्वत टिकतील, चिरकाळ टिकतील. अशा अनंत गोष्टीचं ज्ञान मला हवं आहे आणि ते म्हणजे आत्मज्ञान. हे अंतक, ये सुख, ये भोग कल रहेंगे या नहीं इसका भरोसा नहीं है। भोग से इंद्रियों का तेज कम होता है, इसलिए आपके ये घोड़े, ये नाच, ये गान आप अपने पास ही रहने दें। तवित्तेन तर्पणियो मनुष्य, मनुष्य के धन की प्यास कभी बुझने वाली नहीं, इसलिए मुझे तो आप वही ज्ञान दें जिसे पाकर मनुष्य अमर हो जाता है। हे नचिकेता,
शेवटी यम खूप सारे प्रयत्न करतो की त्याचं मन कसं डायव्हर्ट करता येईल, पण नचिकेता मागे हटत नाही. शेवटी नाईलाजाने यमराज म्हणजे यम नचिकेताला आत्मविद्या सांगायला सुरुवात करतात. आणि इथूनच खरं कठोपनिषद, ज्याला आपण आत्मज्ञानाचा प्रवास है ना, आत्मज्ञानाचा प्रवास इथून सुरू होतो. आणि यम कशा प्रकारे प्रत्येक गोष्ट त्याला समजून सांगतो. आत्मज्ञान कोणाला मिळू शकतं, आत्मज्ञानाचा अधिकारी कोण आहे, आत्मज्ञान कोणाला मिळू शकत नाही, आत्मज्ञान मिळवण्याचे मार्ग कोणते, या सर्व गोष्टींची चर्चा म्हणजे कठोपनिषद. आता हे कठोपनिषद तुम्ही मार्केटमध्ये भरपूर सारे पुस्तक आहेत, तिथून तुम्ही वाचू शकता. पण मी एक सजेस्ट करेल की जर तुम्हाला परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांचे मासिक जर वाचायला मिळाले तत्वज्ञानाचे, कठोपनिषदाचे, तर ते तुम्ही नक्की वाचा. ते सहजासहजी तुम्हाला मिळणार नाहीत, पण एखाद्या स्वाध्यायीकडे है ना, त्यांच्याकडे ते मिळू शकतात. तर ते गेल्या 3 ते 4-5 वर्षाचा तो बंच तुम्हाला एका वेळेस असा वाचावा लागेल, तर ते तुम्ही वाचू शकता. किंवा तो नाही मिळाला तर मार्केटमधलं कुठलंही पुस्तक घ्या, ते सुद्धा तुम्ही वाचा. तुम्हाला बऱ्यापैकी त्यामध्ये गोष्टी क्लिअर होतील. पण मी सजेस्ट करेल की पांडुरंग शास्त्री आठवले यांचं कठोपनिषद बेस्ट आहे, म्हणजे आउट ऑफ द वर्ल्ड आहे असं मी म्हणेल. आणि परफेक्ट, ज्याला आपण म्हणू ना, परफेक्ट समजून सांगितलं असेल, कोणी समजून सांगितलं असेल तर ते पांडुरंग शास्त्री आठवले यांनी. म्हणून कठोपनिषद हे खरंच तुम्ही सगळ्यांनी एकदा वाचावं असं ते उपनिषद आहे. आणि आत्मज्ञानाची चर्चा काय आहे, आत्मज्ञान कसं आहे, कोणासाठी आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं क्लिअर होतील. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या नवीन व्हिडिओसोबत आपण नक्की येऊयात, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओ.